स्तोत्र संहिता याचा 139वा अध्याय. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहेस. तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडे तीरीवर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल. तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो. माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो असे जरी मी म्हटलो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते. काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझ्या आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. त्याची संख्या किती मोठी आहे ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरेल. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळ असतो. हे देवा, तू दुर्जनास ठार करून टाक. अहो रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात. तुझेवरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला का वीट येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करीतो. मी त्यांना आपले शत्रू मानितो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. मला कसोटीस लावून माझा मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्त असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. आमेन.